मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल बजाजने काही वर्षांपूर्वी एक टू व्हीलर लॉन्च केली होती जी सीएनजी वर चालत होती. ही बाईक मार्केटमध्ये यायच्या आधी तिची भरपूर चर्चा होती. आता टू व्हीलर पण सीएनजी वर चालणार तर पेट्रोलचं टेन्शनच जाणार वगैरे बोललं जायचं. बाईकची कन्सेप्ट जेव्हा समोर आली होती तेव्हापासून ती लॉन्च होईपर्यंत त्याची भरपूर चर्चा झाली. पण आता ती बाईक कुठे आहे? कुठेच नाही. कुणी त्याबद्दल बोलत नाही. बाकीचे सोडा, स्वतः बजाज कंपनीही त्या गाडीचं नाव काढत नाहीये. जेव्हा ही बाईक लॉन्च झाली तेव्हा सगळ्यांनी तिला एक धाडसी निर्णय म्हटलं होतं. मात्र आता दिसतंय की बाईक सबशेल फेल गेलीये. या बाईकच्या बाबतीत बजाजचं नेमकं कुठे चुकलं, हा प्रोजेक्ट कशामुळे फेल झाला आणि भविष्यात सीएनजी बाईक्सचं काय होणार, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी सांगतो, ज्या बाईक बद्दल आपण बोलणार आहोत तिचं नाव होतं बजाज फ्रीडम 125. ही जगातली पहिली सीएनजी बाईक होती. यामध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन होतं. या बाईकमध्ये 2 किलोचा सीएनजी टँक आणि 2 लिटरचा पेट्रोल टँकही दिला होता. म्हणजे ही ड्युअल फ्युअल बाईक होती, पूर्णपणे सीएनजी नव्हती. त्यामुळे सीएनजी गॅस संपला तरी पेट्रोलचा ऑप्शन होता. बजाजने जाहिरात केली होती की इतर 125 सीसी बाईक्सच्या तुलनेत फ्रीडम 125 चा ऑपरेटिंग कॉस्ट हा जवळपास निम्मा असणार आहे. म्हणजे फक्त सीएनजी मोडमध्ये ही बाईक 100 किलोमीटर प्रति किलो मायलेज देईल आणि दोन्ही टँक फुल असताना 330 किलोमीटरची रेंज मिळेल असं बजाजने क्लेम केलं होतं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बाईककडे लागलं होतं. जुलै 2024 मध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली. लॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात 30,000 पेक्षा जास्त एन्क्वायरी आल्या आणि बजाजला वाटलं मस्त, आपण तर मार्केटमध्ये धुडा केलाय. ऑक्टोबर 2024 मध्ये सणासुदीच्या काळात एका महिन्यात 11,000 पेक्षा जास्त युनिट्स सेल झाले. त्याच्या पुढच्या महिन्यात 12,000 युनिट्स आणि जानेवारी 2025 पर्यंत एकूण 40,000 युनिट्स विकले गेले होते. विक्री पुढे आणखी वाढत जाईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. यानंतर विक्री कमी कमी होत गेली आणि एका पॉइंटला तर कुणी या गाडीबद्दल चौकशी करताना पण दिसायचं बंद झालं. 2024च्या डिसेंबरमध्ये बजाजने 4,000 पेक्षा जास्त फ्रीडम 125 विकल्या होत्या. मात्र पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये फक्त 500 गाड्या त्यांना विकता आल्या. ज्या गाडीचे एका काळी सणासुदीत 10,000 युनिट विकले गेले होते, त्याच गाडीचे पुढच्याच वर्षी केवळ 1,000 युनिट्स विकले गेले. म्हणजे काहीतरी चुकत होतं. ही बाईक कशामुळे फेल गेली याचं सगळ्यात मोठं कारण होतं सीएनजी पंप्सचा अभाव. भारतात जवळपास 6 ते 7,000 सीएनजी पंप आहेत. हा आकडा ऐकायला मोठा वाटत असला तरी देशभरातील लाखभर पेट्रोल पंपांच्या तुलनेत तो काहीच नाहीये. देशातील 500 मोठ्या शहरांपैकी फक्त 335 शहरांमध्ये सीएनजी स्टेशन आहेत. त्यामुळे बजाजच्या सीएनजी गाडीची विक्री महाराष्ट्र, गुजरात, केरळ अशा राज्यांपुरतीच मर्यादित राहिली, कारण याच राज्यांमध्ये सीएनजी नेटवर्क चांगलं आहे. बाकी ठिकाणी अशी परिस्थिती आहे की फक्त सीएनजी भरायला लोकांना 30-40 किलोमीटर लांब जावं लागतं. अशात मग सीएनजीची बाईक घेऊन फायदाच काय? बरं, जिथे पंप जवळ आहेत तिथेही रिक्षा, कार्स आणि बसेसच्या रांगा असतात. त्यामुळे टू व्हीलर वाल्यांना कितीच वेळ थांबायचं? हा विषय कदाचित बजाजने लक्षात घेतला नाही. दुसरं मोठं कारण म्हणजे सीएनजीच्या किमती. बजाजने सांगितलं होतं की सीएनजी बाईकमुळे 50% बचत होईल, पण प्रत्यक्षात बघितलं तर महाराष्ट्रात सीएनजीची किंमत 92 रुपये किलो आहे. या किमतीत एखादी साधी 110 सीसी पेट्रोल बाईक देखील फ्रीडम 125 एवढंच रनिंग कॉस्ट देते. म्हणजे बजाजची गाडी घेतल्यामुळं जिथे 50% फायदा होणं अपेक्षित होतं, तिथे फक्त 10 ते 15%च फायदा होत होता आणि यामुळे बाईकची मुख्य यूएसपीच संपून जात होती. तिसरं कारण म्हणजे बाईकचं वजन आणि परफॉर्मन्स. या बाईकचं वजन सुमारे 150 किलो होतं. त्यामुळे या सेगमेंट मधली ही इतर सगळ्याच पेट्रोल बाईक्स पेक्षा जड होती. शिवाय सीएनजी वर चालणारं इंजिन तेवढं फाईन ट्यून नसल्यामुळं सुरुवातीपासूनच युजर्स परफॉर्मन्सच्या बाबतीत तक्रार करू लागले. स्टार्टिंग इश्यू, खूप कमी पिकअप आणि जड असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये चालवताना येणारी अडचण अशा तक्रारी सगळीकडून येऊ लागल्या. चौथं कारण होतं किंमत. बजाजच्या सीएनजी गाडीची ऑन रोड किंमत साधारणपणे 90,000 ते 1,20,000 एवढी होती. या किमतीत कितीतरी चांगल्या पेट्रोल गाड्या येऊ शकतात, ज्या तुलनेने हलक्या आणि चालवायला सोप्या आहेत. शिवाय सीएनजी गाडीबद्दल सामान्यांच्या मनात सुरक्षिततेची एक भीती देखील होती. एकतर सीएनजी गाड्यांना आग लागायची भीती असते, त्यात सीटच्या खालीच 2 किलोचा सिलेंडर घेऊन फिरायचं म्हणजे आणखी टेन्शन. बजाजने कितीही सेफ्टी टेस्ट दाखवून ही बाईक सुरक्षित असल्याचा दावा केला तरी सामान्य ग्राहकांपर्यंत हा संदेश म्हणावा तितक्या प्रभावीपणे पोहोचला नाही. पाचवं कारण सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती स्पर्धा. पेट्रोलला पर्याय म्हणून ऑप्शन बघताना सीएनजी ऐवजी सगळ्यात चांगला पर्याय हा इलेक्ट्रिकचा वाटतो. भलेही इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याच्या घटना घडत असल्या तरीही लोकांना सीएनजीच्या तुलनेत इलेक्ट्रिकच जास्त सेफ वाटतात, याबाबत दुमत नाही. शिवाय इलेक्ट्रिकचा खर्च खूप म्हणजे खूपच कमी आहे.
पर्यावरणाला हानी पोहोचत नाही आणि बऱ्याच गोष्टींमुळे इलेक्ट्रिक हा पर्याय सीएनजीच्या तुलनेत लोकांना जास्त चांगला वाटतो. आता खरा प्रश्न उरतो की हे बजाजचं अपयश आहे की मार्केटचं. खरं तर सीएनजी बाईक बनवण्याचा जगभरात बऱ्याच वेळा प्रयत्न झाला होता. 2009 मध्ये अर्जेंटिनातील एका कंपनीने प्रोटोटाइप बनवलं होतं, मात्र त्याचं प्रोडक्शन यशस्वी झालं नाही. काही चीनी कंपन्यांनीही यासाठी प्रयत्न केला, पण त्यांनाही यश मिळालं नव्हतं. म्हणजे जे जगात कुठंच शक्य झालं नाही ते खरं तर बजाजने करून दाखवलं होतं, पण त्यांना मास मार्केट जिंकता आलं नाही. सो आता सीएनजी बाईकचं भविष्य काय आहे? भारत सरकार एकीकडे देशातील सीएनजी स्टेशनची संख्या वाढवतंय, तर दुसरीकडे टीव्हीएस देखील एक सीएनजी स्कूटर आणण्याच्या तयारीत आहे. तर बजाज हे आपल्या फ्रीडम गाडीला आता आफ्रिकेत निर्यात करता येते का याची शक्यता तपासून बघतंय. थोडक्यात फ्रीडम 125 ची गोष्ट भारतात संपली असली तरी त्याची परदेशात नवीन सुरुवात नक्कीच होऊ शकते. बाकी बजाजच्या या गाडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही गाडी खरंच चांगली होती की फेल होणं डिझर्व करत होती? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.